दुपारी आपल्याला मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शिवसेनेचे हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या 46 तळाशी जिल्हा परिषद गट व 91 पंचायत समिती गणाची या ठिकाणी सभा संपन्न होत आहे, ते माझे दैवत या राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खार भूमी विकास विभागाचे मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय अरुणजी चाळके साहेब, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रमोदभाई घोसाळकर, माजी जिल्हा प्रमुख अनिलभाऊ नवगणे साहेब, माणगाव नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय ज्ञानदेवजी पवार साहेब, निलिमाताई घोसाळकर, या 46 तळाशी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार व भावी जिल्हा परिषद सदस्या आदरणीय स्वातीताई नवगणे, माझी पत्नी आणि 91 तळाशी पंचायत समिती गणाच्या उमेदवार विद्या विपुल उभारे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट मानकर साहेब, सर्वच या व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आप्पासाहेब ढवळे असतील, भारतीय जनता पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने या तळाशेत पंचायत समिती गणातून उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींनो, आपण पाहिलं येत्या 7 तारखेला या तळाशेत जिल्हा परिषद गटासाठी आणि तळाशेत पंचायत समिती गणासाठी मतदान पार पडणार आहे. आपण ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर घेऊन घरोघर गेलोय. आपण जे कार्यवाल तयार केलंय की आपलं काम बोलतंय, ते विकास कामाच्या मुद्द्यावरच विरोधकांवर कोणतीही टीका टिप्पणी न करता आपण फक्त आणि फक्त राज्याचे मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब आणि युवा नेते विकासशेठ गोगावले यांनी मला युवासेना जिल्हा प्रमुख पदाची संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून जी कामं ही या इंदापूर विभागाच्या विकासासाठी झाली, या तालुक्यातील या संपूर्ण दक्षिण रायगडतील जिल्ह्यातील जनतेसाठी मी जी कामं केली ती कामं घेऊन आणि पुढे माझी पत्नी विद्या विपुल उभारे आणि स्वातीताई नवगणे यांना आपण भरघोस मताने आशीर्वाद दिल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये जी आपण कामं करणार आहोत त्याचा सुद्धा वचननामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. आपण पाहिलं तर हा संपूर्ण भाग हा 80 ते 90% सर्व शेतकरी बांधव आहेत आणि मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून असल्यामुळं माझे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. दिलीप पांडुरंग उभारे माजी सरपंच आमच्या दाखणे ग्रामपंचायतीचे, त्यांनी सुद्धा शेतीमधूनच त्या ठिकाणी शेतीमधून उत्पादन घेत त्या ठिकाणी त्यांनी कुटुंबाचा त्यांनी उदरनिर्वाह भागवला आणि पुढे जात आमचं संपूर्ण कुटुंब हे त्यांनी शेतीच्या आधारावरतीच त्यांनी पुढे केलं. शेठ आज सुद्धा माझे वडील मी लहान असल्यापासून 25 वर्षापासून आधीपासून त्या ठिकाणी शेती करतात आणि त्यांना बाजारपेठ त्या ठिकाणी आमच्या दाखणे गावातून आपल्या महाड शहरात त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी त्या ठिकाणी जायचे आणि त्यातून त्या ठिकाणी आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आज सुद्धा हीच परिस्थिती आहे. जे माणगाव तालुक्यातील शेतकरी आहेत ते भाजी विकायला असेल तर महाड बाजारपेठ त्यांना जावं लागतं आणि त्याच अनुषंगाने या तालुक्यामध्ये एक शेतकऱ्यांसाठी हक्काचं शेतकरी भवन असावं हे सुद्धा वचन त्या ठिकाणी आम्ही दिलंय. बाकी शासनाच्या योजना असतील, विकास रथाच्या माध्यमातून शासनाच्या प्रत्येक योजना हे आदरणीय गोगावले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबात घेऊन गेलो. नागरिकांसाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा असेल, रुग्णसेवा असेल, या सर्वच्या सर्व सुविधा त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई ठाणे या ठिकाणी स्थित असलेले चाकरमानी बांधव असतील, त्यांच्या मागणीनुसार पनवेल ते माणगाव वीर या ठिकाणी लोकल ट्रेन सुरू व्हावी हा सुद्धा मानस त्या ठिकाणी आमचा असणार आहे. विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक दाखले या ठिकाणी दरवर्षी लागतात ते सुद्धा मोफतपणे विनामूल्य त्यांच्या घरामध्ये पोहोचवण्याचं आश्वासन या निमित्तानं आम्ही देत आहोत. इंदापूर ज्याप्रमाणे माणगाव बस स्थानकाचा बी काँक्रिटीकरण आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांच्या आशीर्वादाने झालं, तसंच इंदापूर बस स्थानक सुद्धा अद्ययावत करण्याचं वचन त्या ठिकाणी आम्ही दिलंय. त्या ठिकाणी
महिलांसाठी ज्या योजना आहेत, लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक महिलेला 2 लाखाचा आर्थिक उत्पन्न त्या ठिकाणी मिळण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याची या शिवसेनेच्या माध्यमातून आमची संकल्पना आहे। अशी खूप सारी कामं त्या ठिकाणी आम्ही केलेली आहेत आणि येणारे 7 तारखेला निवडणूक ही आमची नसणार आहे तर तुमची असणार आहे। एका बाजूला काम करणारे उमेदवार तर दुसऱ्या बाजूला निष्क्रिय उमेदवार। आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर भाजी निवडताना सुद्धा विचार करून निवडतो, त्याच्यामुळे आपण सुज्ञ आहात। ही निवडणूक आमच्या पराभवाची किंवा आमच्या जिंकण्याची नाही, तर तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात जो लोकप्रतिनिधी हक्काचा हवा आहे आणि त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुम्हाला सोयी सुविधा निर्माण करण्याचं काम जो लोकप्रतिनिधी करणार आहे त्यासाठी निवडणूक असणार आहे। त्याच्यामुळे मगाशी मानकर साहेब होते, मानकर साहेबांनी एक वाक्य वापरलं की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे। हे स्वामी समर्थांचं वाक्य त्यांनी वापरलं। त्याच अनुषंगाने मी सांगतो, आम्हाला सुद्धा जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचं भय नाही। कारण आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलंय, ज्याची नियत आणि नीतिमत्ता साफ असते त्याचा पराभव कोणी करू शकत नाही। आणि आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांचा आशीर्वाद हा आमच्या मागे आहे। गोर गरीब जनतेची जी सेवा रात्री अपत्रे आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब 2 वाजो 3 वाजो त्यांचा फोन आला, आम्ही त्या ठिकाणी जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्या सर्वांसमोर ठेवलाय की रयतेच्या भाजीच्या देठाशी हात न लावणे आणि रयतेला पोटास लावणे, हाच विचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा आदर्श आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपण पाहिलं इर्शालवाडीची घटना असेल, महाडची घटना असेल, त्या ठिकाणी चिपळूण कोल्हापूरचा महापूर असेल, शिवसेना ही एकमेव संघटना आहे आणि शिवसैनिक असा कार्यकर्ता आहे जो संकट असो कोणतीही परिस्थिती असो तो शिवसैनिक हाच त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाच्या सेवेला जात असतो। त्याच्यामुळे आपल्या सर्व मतदारांना, नागरिक आणि बंधू भगिनींना आव्हान आहे की ही निवडणूक आणि ही लढाई ही आमच्यासाठी नसून, आमच्या आणि जिंकण्या किंवा हारण्यासाठी नसून, ही त्या ठिकाणी पुढचा 5 वर्ष तुम्हाला हक्काचा लोकप्रतिनिधी निवडण्याचे आहे। त्याच्यामुळे तुम्ही योग्य असं निवड त्या ठिकाणी कराल अशी सुद्धा आपल्याला विनंती करतो। आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघात जवळपास 3,500 कोटींचा विकास निधी त्या ठिकाणी आला। हा संपूर्ण भाग या मतदारसंघाचे आमदार खासदार वेगळे असले तरी आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तब्बल 2 कोटी रुपयांचा विकास निधी या मतदारसंघाचे आमदार नसताना सुद्धा आदरणीय गोगावले साहेबांनी या इंदापूर विभागातील प्रत्येक गाववाडी वस्तीवरील रस्त्यांच्या विकासासाठी दिलेला आहे। त्यातील उल्लेख करायचा झाला तर कोल्हांचा रस्ता असेल, माकटीचा रस्ता असेल, रुद्रवडीचा रस्ता असेल, रातवाडचा रस्ता असेल, धरणाचीवाडी निळ्याचा रस्ता असेल, दाखणे असेल, मुंडेवाडी असेल, चव्हाणवाडी असेल, ह्या खर्डी बुद्रुक असेल, आमचं कोशिंबडेतर्फे निजामपूर असेल, या सर्वच भागात त्या ठिकाणी आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून विकास निधी मिळालेला आहे। आणि आता तर आदरणीय आमदार साहेब हे मंत्री आहेत, आदरणीय मंत्री साहेबांकडे जे खातं आहे रोजगार हमी आणि फलोत्पादन हे शेतकऱ्यांशी निगडीत खातं आहे। त्याच्यामुळे आदरणीय गोगावले साहेब सांगतात, आम्ही पण शेतकरी पुत्र आहोत, शेठ सुद्धा नेहमी सांगत असतात की मी सुद्धा गरिबीतून वर आलेला आहे। त्यामुळे त्यांना त्या प्रत्येक गरिबाची जाणीव आहे आणि तीच जाणीव त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्यांना आहे। आणि तशाच प्रकारे आदरणीय गोगावले साहेबांचा आदर्श घेऊन जर आपण आम्हाला संधी दिलीत, आदरणीय स्वातीताई आहेत, माझी पत्नी विद्या विपुलवारे, तुम्ही जर यांना संधी दिली तर नक्कीच आदरणीय गोगावले साहेबांचा आशीर्वाद घेऊन आणि आदरणीय गोगावले साहेबांचा आदर्श घेऊन त्या ठिकाणी या इंदापूर तहसील पंचायत समिती गणातील प्रत्येक गावातील, प्रत्येक वाडीतील, प्रत्येक वस्तीतील, प्रत्येक कुटुंबाच्या सेवेसाठी पुढील 5 वर्ष दिवस रात्र अविरतपणे प्रामाणिकपणे झटण्याचा शब्द या ठिकाणी मी देत आहोत। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। येणाऱ्या 7 तारखेला मतदान पार पडणार आहे आणि 9 तारखेला आपण सर्वांनी आशीर्वाद दिला तर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपला मोठ्या मताधिक्याने विजय होईल हा सुद्धा विश्वास या निमित्त व्यक्त करतो। या ठिकाणी 7 तारखेला मुंबईकर बांधव सगळेजण येणार आहेत आणि मला वाटतं शेटना सुद्धा विनंती करतो की ट्रॅफिकची समस्या होण्याचा त्या ठिकाणी प्रश्न येणार आहे। त्याच्यामुळे आपण सुद्धा तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील त्यांना सांगून ट्रॅफिकचं नियोजन करावं, कारण आपल्याकडे निवडणूक असल्यामुळं आणि इंदापूर आणि माणगाव या ठिकाणी ट्रॅफिक होत असल्यामुळं त्या सुद्धा गोष्टीकडे आपण लक्ष द्यावे। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या तळाशा जिल्हा परिषद गटातील जे विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळं त्यांनी प्रत्येक गावामध्ये आता नारळ मांडून देवदेवस्की करून मतदारांना कुठंतरी घाबरवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेत, पैशाचा आमाप वापर करतायत। त्या ठिकाणी सांगतात की खासदारांनी हे केलं, आमच्या ताईंनी हे केलं, पण ते स्वतः उमेदवार सांगू शकत नाही की ह्यांनी काय केलं, ह्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे, भाऊंना पण माहिती आहे। आता काल परवाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत त्या गोष्टी काय पोहोचलेल्या आहेत। त्याच्यामुळं जिल्हा परिषद गटातील उमेदवार असतील त्यांनी सुद्धा, मी मागे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता
की रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावणे, पण यांनी भाजीच्या देठाच नाही तर शेतकऱ्यांच्या गळ्याला हात लावण्याचा प्रयत्न केलाय. आदरणीय अनिलभाऊ नवगणे साहेब आपल्या भाषणात सांगतीलच, पण असेच लोक जर आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला तुम्ही त्यांना निवडून दिलं, त्या ठिकाणी आपलं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण त्यांना लोकांशी काहीच घेणं देणं नाही. एक तर व्यापारी आहेत, ते आज 5 कोटी रुपये टाकून निवडून आले, तर पुढे 50 कोटी हे तुमच्या खिशातून काढून घेण्याचा त्यांना ते सगळं तंत्र आणि कौशल्य माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक स्वाती अनिल नवगणे आणि विपुल उभारे यांच्या जिंकण्याची आणि हरण्याची अजिबात नाही. मी आता सांगतो, माझा पराभव झाला किंवा माझा जिंकलो तरी काय मोठा आम्ही आबाळाला हात टेकतील असा विषय नाही, आणि हरलो तरी आम्हाला काय दुःख होईल हे सुद्धा नाही. पण तुम्ही जर ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत, आणि या सक्षमरित्या पर्याय देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर आहोत. या ठिकाणी आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा मला चांगला असं पाठबळ आणि आशीर्वाद त्या ठिकाणी लाभलाय. आपला सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी लाभेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.